नमस्कार सर. नमस्कार. सर नाव सांगा आपलं. माझं नाव प्रमोद रामकृष्ण चव्हाण. गाव. मी पोलादपूर महाळुंगे. मी महाळुंगे गावचे सरपंच आहे. बर. सर मला काही माहिती हवी होती जरा अमृत ज्यूस बद्दलची. तर तुम्ही अमृत ज्यूस कोणाकडून घेतलं? ॲक्च्युली अमृत ज्यूस घेण्याचं कारण आणि माझे मित्र आहेत मुराद काजी सर म्हणून, तर त्यांनी हे कंटिन्यू चालू ठेवलं होतं अमृत ज्यूस. आणि मी अमृत ज्यूस घेण्याचं कारण एक माझं असं होतं की माझा आवाज हा पूर्णपणे गेला होता. आवाज गेल्यामुळे मी डॉक्टरही गेले. महाडमध्ये डॉक्टर आहेत. डॉक्टरने विचारलं औषधाबद्दल, तर डॉक्टर म्हणले की तुमचा आवाज कशाने गेला माहीत नाही, पण आवाज पूर्ण येणार नाही तुमचा. म्हणून मी चिपळूणमध्ये गेलो, रत्नागिरी चिपळूणमध्ये पण तेच प्रकार केला. तर डॉक्टर पूर्णपणे म्हणले की तुमचा आवाज येणार नाही म्हणून. तर मी आवाज येणार नाही म्हणून मी निराश झालो आणि परत घरी आलो. घरी आल्यानंतर माझे मित्र मुराद काजी यांनी मला हे अमृत ज्यूस म्हणून एक ते 2 बूस मला दिले प्यायला. तर मी रात्री जेवणाच्या अगोदर एक तास पूर्वी एक बूस घेतला. त्याच्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर परत एक घेतला आणि 9:30 ते 10च्या दरम्यान म्हणजे बोलायला गेलो तर पूर्णपणे माझा आवाज यायला लागला. आणि म्हणून मी परत मुराद काजीकडे गेलो. मुराद काजीनं परत एक बूस घेतला आणि प्यायलो. तर 3 ते 4 वाजता असं मला समजलं की माझा पूर्णपणे आवाज आला. आणि मग तो आवाज आल्यानंतर मग मी आपले माझे गुरु आणि खरोखर ह्या अमृत ज्यूस ज्याने आमच्यापर्यंत पोहोचवला असे आमचे महागुरु विष्णू सर यांना मी परत भेट घेतली आणि विष्णू सरांनी पूर्ण अमृत ज्यूसची मला माहिती दिली आणि अमृत ज्यूस मी आता पूर्ण कंपनी